शनाया, तू तू इथे काय करतेस? कुणी सोडलं तुला आत? सिक्युरिटी, जनी, कुणी सोडलं हिला आत? बाहेर हो आत्ताच्या आता. गुरु सर सोडा सोडा, ते सगळे स्वतःच्या कामात बिझी असतील, त्यांच्याशी मी बोलतो. चला बाहेर चला. नाही यार, काही गरज नाही. तिच्याशी कोणी बोलणार नाही. चल, गेट लॉस्ट. बाहेर हो. गॅरी, मला फक्त थोड्या वेळ तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मी काहीतरी कोणाचा खून केलाय आणि मला पोलिसांकडे द्यायचंय असं तरी नका वागू यार माझ्याशी. तू त्याच लायकीची आहेस शनाया. गेट लॉस्ट प्लीज. गॅरी, फक्त 5 मिनिटं. मला सिरियसली फक्त 5 मिनिटं काहीतरी महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. आणि आय डोंट वांट टू टॉक इन फ्रंट ऑफ यू. प्लीज फक्त 5 मिनिटं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? गेट लॉस्ट. चल. अरे गुरु गुरु थांब, बोलून घे. 5 मिनिटं बोलून घे. आनंद नाही. बोलून घे ना, 5 मिनिटं आहे ना, बोलून घे. नो प्रॉब्लेम. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी. अरे ऐक ना. ला. जे काय बोलायचं ते इथे उभं राहून बोलायचं. गॅरी, अरे गॅरी नाही, गुरुनाथ सुभेदार सर म्हणायचं. ओके? आणि चल पटपट बोल, माझ्याकडे वेळ नाही फार. गुरुनाथ सर, माझी एक रिक्वेस्ट होती. तुम्ही प्लीज मला 1 महिना कामावर ठेवून घ्याल का? मला भक्तीचे 50,353 रुपीज पे करायचे. हा काय प्रकार आहे आता नवीन? आता भक्तीच्या नावाखाली पण पैसे घ्यायला सुरुवात केलीस? ईशा झालं, आईच्या नावावर पैसे घेतलेस, आता भक्तीच्या नावावर? पैसे बॉरो करत नाहीये मी, माझ्या सॅलरीतून देईन तिला. आणि खरंच भक्तीला पैसे द्यायचेत मला परत. तिने आजवर जो खर्च केला माझ्यावर ते 50,000 आणि काल मी पिझ्झा खाल्ला त्याचे 353 रुपये. वा, नाही असा हिशोब तर मी पण काढायला पाहिजे ना मिस शनाया सबनीस. बरीच मोठी लिस्ट होईल. त्याचं काय? प्लीज सर, मला खरंच गरज आहे कामाची. आणि आता मी जे काही काम करेन ऑफिसमध्ये ते थोडे थोडे करत मी तुमचेही पैसे तुम्हाला परत करेन. आणि मी रोज येईन ऑफिसला, आय स्वेअर. ठीक आहे ठीक आहे. उगीच खोट्या शब्द घेऊ नकोस. तुला 1 महिना काम करता येईल, पण सायमल्टेनियसली दुसरीकडे जॉब सर्च करायला लाग. ओके? थँक्स गॅरी. गुरुनाथ सर. आनंद या. आनंद या. मिस शनाया सबनीस आपल्या इथे 1 महिना काम करते. त्याच्यानंतर त्या दुसरीकडे जॉब सर्च करतील किंवा काय वाटेल ते करतील. पण आता पानवलकरांशी बोलून त्यांना 1 महिना इथे काम करू दे. गुरु कशाला ही? आनंद, हे त्या आपल्याशी कशाही वागल्या, माझ्या वागण्याचा फायदा उठवला तरी माणुसकी म्हणून आपण करूच शकतो ना एवढं. पण फक्त 1 महिना. सगळ्यात आधी यांना डिमोट करून यांच्या आधीच्या स्टेटसवरच आण. त्यांच्याशी फक्त आनंद आणि जेनी बोलतील, माझ्यापाशी फिरकायचं सुद्धा नाही. आणि मिस शनाया, तुमच्या कामात बारीक जरी चूक आढळली तरी तुम्हाला फायर करण्यात येईल. आणि सर, माझी पण काही अट आहे. इफ यू डोंट माइंड, मे आय? येस प्लीज. शनाया, इथे ऑफिसला ऑफिसात ठेवायचं. हा, नो पार्लर, ऑफिस अवर्स मध्ये नो सेल्फीज, नो चॅट, नो ऑनलाईन शॉपिंग. आणि जरा व्यवस्थित यायचं ऑफिसमध्ये. ओके?
सर राईट ना? राईट. ऑफिसमध्ये जे नियम सगळ्यांना लागू आहेत तेच तुम्हालाही लागू होतील. त्यामुळे 1 महिन्याचं अग्रीमेंट करा. कसं काम करतायत, काय काम करतायत बघा, त्यानुसार पगार द्या. ओके मिस शनाया, यू कॅन लीव नाउ. राग कमी झाला की बाहेर ये. तुला अपॉइंटमेंट लेटर देतो 1 महिन्याचं. गुरु यू इग्नोर. जाताना दार लावून घ्यायचा. येस सर. शनायाला विसरणं कठीण आहे. ती नजरेसमोर असली तरी मलाच त्रास होणार आहे, पण काही गोष्टी कठोरपणे अंमलात आणाव्याच लागतील. काय सांगतेस? अशी हिरोगिरी गुरुने केली? माझा विश्वासच बसत नाहीये. रेवती हिरोगिरी काय ग? एवढ्या मोठ्या संकटात वाचवलंय त्यांनी आज मला. नशीब तुला मदत करायची उपरती झाली त्याला. यांचं माझ्यावरती प्रेम नाही असं काऊन समजतेस तू? प्रेम आहे रेवती. तू म्हणतेस तुझ्यावर प्रेम आहे, मग शनायाच्या मागे का लागला तो? रेवती अगं चुकलं त्यांचं. भरकटले होते ते, पण म्हणून एवढ्या वर्षांचं प्रेम संपतं असं नाही ना. आज तर यांचं प्रेम मला जाणवलं. तुला सांगते, त्या माणसाला असं धरलं आणि त्याला खड्या आवाजात सुनावलं का माझ्या बायकोच्या चारित्र्याविषयी काही बोलायचंच नाही म्हणून. खूप बरं वाटलं. रेवती अगं खूप बदलले ते. आज हे नसते तर काय झालं असतं माझं कुणाच ठाऊक. पास झाला गुरुचं कौतुक. आणि मला खात्री आहे गुरु तिथे नसताना तरी तू त्या माणसाला चांगलं सरळ केलं असतंस. बरं, एक महत्वाची गोष्ट, ह्यापुढे असं कुठेही जाताना कुणाला तरी बरोबर घेऊन जायचं. नानाजी असतील किंवा मिस्टर गुप्ते असतील. बरं, यापुढे कुणालाही भेटायला जाताना मी नानाजींना बरोबर घेऊन जाईल. हा, पण रेवती तूही एकटीनं जायचं नाही. तूही कुणाला तरी सोबत बरोबर घेऊन जायचं. तू असं कर ना, तू गुप्ते भाऊंना सोबत घेऊन जात जा.